लोक अनेकदा त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बँकांकडनं लोन घेत असतात. मग कोणी गृह कर्जासाठी लोन घेत असतो, म्हणजेच घर घेण्यासाठी लोन घेत असतो. तर कोणीतरी आपल्याला बाईक घेण्यासाठी किंवा कार घेण्यासाठी किंवा आपलं एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी, तर कोणीतरी आपल्या मुलीचं लग्न करण्यासाठी आपण बँकांकडनं लोन घेत असतो. म्हणजेच आपण कोणत्या ना कोणत्या वैयक्तिक कामासाठी या बँकांकडनं लोन घेत असतो. मग या बँका अशा वेळी आपला अकाउंट पाहून किंवा आपल्या बँकेचा ट्रान्झॅक्शन पाहून आपल्याला लोन देत असतात. मग काही वेळेला तुम्हाला पर्सनल लोन दिला जातो, तर काही वेळेला तुम्हाला होम लोन किंवा बिझनेस लोन सुद्धा भेटत असतो. मग अशा ह्या वेगवेगळ्या लोनसाठी या बँका आपल्याकडनं वेगवेगळा व्याजदर घेत असतात किंवा काही वेळेला काहीतरी तारण ठेवून, म्हणजेच एखादी वस्तू ठेवून सुद्धा तुम्हाला लोन भेटत असतो किंवा तुमचा बँकेचा सिबिल स्कोर पाहून सुद्धा तुम्हाला लोन भेटत असतो. मग अशा या घेतलेल्या लोनची परतफेड आपण ईएमआयच्या स्वरूपात करत असतो. परंतु कसं आहे, लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो. मग आपले हप्ते थकतात किंवा कधीतरी इतकी परिस्थिती डाऊन होते की आपण घेतलेला लोन सुद्धा फेडू शकत नाही. मग अशा वेळी आपण घेतलेला लोन जर फेडू शकत नाही, मग अशा वेळी या बँका आपल्यासोबत काय करू शकतात? हाच एक सर्वसाधारण प्रश्न घेऊन मी आज तुमच्यासोबत या टॉपिकवर चर्चा करणार आहे. तर आजचा आपला टॉपिक होणार आहे, जर तुम्ही या बँकांकडनं लोन घेतला आणि ह्या लोनची जर परतफेड केली नाही, तर या बँका तुमच्यासोबत काय करू शकतात किंवा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीला फेस कराव्या लागणार आहेत किंवा त्याचबरोबर जो तुम्ही घेतलेला लोन असतो ते माफ केला जातो की ते लोन बुडीत जातो. अशा वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, मी आहे विशाल जाधव आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय काय आपण विषयावर बोलत आहोत हे तुम्हाला माहितीच आहे. परंतु खूप सारे लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की जर एखाद्या व्यक्तीने लोन घेतला आणि त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, तर त्या लोनचं नक्की काय होतं? तर ह्याचा मी अगदी तुम्हाला सुरुवातीलाच उत्तर देतो की त्या व्यक्तीने जर लोन घेतला असेल आणि त्यांचा जर मृत्यू झाला, तर अशा प्रकारे कोणतीही बँक वगैरे लोन वगैरे माफ करत नाही. त्या लोनची जबाबदारी ही त्यांच्या फॅमिली मेंबरवर येते, परंतु बँक कोणत्याही प्रकारचं लोन वगैरे माफ करत नाही. मुळात लोन हा प्रकारच खूप हार्ड आहे. तुम्ही बघू शकता की लोन हे 2 प्रकारचं असतं. जसं की तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की काहीतरी तारण ठेवून तुम्हाला लोन दिलं जातं आणि दुसरं म्हणजे तुमचा बँकेचा सिबिल स्कोर जर चांगला असेल, तर मग तुम्हाला लोन दिला जातो. आता ज्यावेळी बँकेचा सिबिल स्कोर चांगला असतो, त्यावेळी तुम्हाला कुठला लोन भेटला जातो? तर पर्सनल लोन भेटला जातो. आता पर्सनल लोन हा तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकला सुद्धा असेल आणि बऱ्याच लोकांनी पर्सनल लोन घेतला सुद्धा असेल. तर कसं आहे, पर्सनल लोनला अनसिक्युअर्ड लोन सुद्धा बोललं जातं. आता याला अनसिक्युअर्ड लोन का बोललं जातो? कारण ज्यावेळी आपल्याला बँक पर्सनल लोन देते, त्यावेळी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं तारण किंवा कोणत्याही प्रकारचा मॉर्गेज वगैरे घेत नाही. मग अशा वेळी बँकेला रिकव्हरी करण्यासाठी आपलं अकाउंट सोडून कोणताही पर्याय नसतो. पण खरंच जर तुम्ही बँकेकडनं पर्सनल लोन घेतला आणि जर त्याचे हप्ते जर इन केस थकले, तर ह्याचा थेट परिणाम हा तुमच्या सिबिल स्कोरवर होत असतो. आता एकदा काय सिबिल स्कोरवर परिणाम झाला, तर त्याला नॉर्मल होण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 वर्ष लागू शकतात. ते सुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित हप्ते वगैरे जर भरले, तर मग तुमचा आधी जसा सिबिल स्कोर होता तसा होऊ शकतो. पण हे सर्व एवढं होण्यापेक्षा आपण आधीच हप्ते वगैरे काय भरलेले वाईट आहेत. पण खरंच जर एकदा तुमचा सिबिल स्कोरवर जर परिणाम झाला, तर त्याचा नुकसान काय होऊ शकतं तुमच्यासाठी? तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची बँक वगैरे लोन कुठेही देत नाही. आणि जर तुमच्या मनामध्ये हा विचार आला असेल की आम्ही काहीतरी तारण म्हणजे वस्तू ठेवून लोन घेऊ, तर ते सुद्धा तुमचं तितकं सोपं असणार नाही आहे. आणि क्रेडिट कार्ड हा तर विषय तुम्ही विसरूनच जा. तर हेच क्रेडिट कार्ड हा विषय तर तुम्ही विसरूनच जा. परंतु काही लोक अशी सुद्धा आहेत, हे असे सुद्धा विचार करत असतात की आम्हाला त्यावेळी लोनची गरज होती, आम्ही त्यावेळी घेतली, आता आमची गरज वगैरे भागलेली आहे, आम्हाला कोणत्याही प्रकारची गरज वगैरे लोनची लागणार नाही आहे. तर कसं आहे, गरज ही कधी सांगून येत नाही आणि वाईट वेळ सुद्धा कधी सांगून येत नाही. त्याच्यामुळे आपण आधीच हप्ते वगैरे भरलेले काय वाईट आहेत? तर हे जेवढं मी तुम्हाला सांगितलं, हे फक्त सिबिल स्कोर पुरतच मर्यादित राहणार आहे का? तर नाही, ह्याच्यासोबत खूप सारे इमोशनली गोष्टी पण अटॅच आहेत. जसं की तुमचा एकदा बँकेचे हप्ते वगैरे थकले का लगेच रिकव्हरी एजंटचे फोन वगैरे यायला सुरुवात होते. मग दिवसभरामध्ये ते तुम्हाला 10-12 फोन करतात, सकाळ संध्याकाळ तुम्हाला फोन करून परेशान करणार. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर त्यांना व्यवस्थित रिस्पॉन्स वगैरे जर केला नाही, का मग तेच रिकव्हरी एजंट तुमच्या घरपर्यंत येऊन पोहोचू शकतात. आणि एकदा का ते घरपर्यंत आले आणि इन केस तुम्ही जर घरी नसाल, तर मग त्यांचं जे रिकव्हरी एजंट घरी आल्यानंतर त्यांची बोलण्याची भाषा किंवा त्यांचा जो ॲटिट्यूड असतो,
हा वेगळाच असतो आणि ते आपल्यासाठी खूप त्रासदायक असतो. म्हणजे आपल्यासाठी पण असतो आणि आपल्या फॅमिलीसाठी पण असतो. आता ते रिकव्हरी एजंट जर तुमच्या घरपर्यंत येऊन सुद्धा तुम्ही त्यांना रिस्पॉन्स वगैरे जर नाही दिला किंवा तुमच्याकडे पैसेच नसतील भरायला, तर मग काही बँका अशा आहेत ते तुम्हाला 2-3 महिने लगातार त्रास देऊ शकतात. मग ते फोन करून त्रास देऊ शकतात किंवा तुमच्या घरी येऊन तुम्हाला त्रास देऊ शकतात. मग त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे पैसेच नसतील भरायला, तर मग एक शेवटला असा बँकेचा ऑप्शन असतो, जे पर्सनल लोनसाठी आहे, ते म्हणजे सेटलमेंट. आता सेटलमेंट काय असतं हे तुम्हाला मी थोडक्यात एक एक्झाम्पल देतो. जर इन केस तुम्ही 5 लाखाचा लोन घेतला आणि तुम्ही 3 लाख जर लोन पेड केला आणि 2 लाखाचा लोन तुम्हाला पेड करायचा आहे, तर मग अशा वेळी बँक काय बोलत असते, की आम्हाला 1,00,000 रुपये तुम्ही देऊन टाका आणि तो लोन नील करून टाका. मग कदाचित तुमच्याकडे 1,00,000 असतील तर तुम्ही हे सेटलमेंट करून तुमचा लोन नील करू शकताय. परंतु काय-काय लोकांकडे पण 1,00,000 रुपये द्यायला सुद्धा पैसे नसतील. मग कदाचित काय होऊ शकतं, तुमचा लक जर चांगला असेल, तर मग ती बँक तुम्हाला लगातार फोन करून वगैरे फोन करून किंवा रिकव्हरी एजंट तुमच्या घरी येऊन कदाचित नंतर मग ते तो लोन माफ सुद्धा करू शकतात. परंतु काही बँका अशा आहेत, ज्यांना जर सेटलमेंट तुम्हाला देऊन सुद्धा तुम्ही जर सेटलमेंट केली नाही, मग तिथून हा प्रकरण थोडा वेगळा वळण सुद्धा घेऊ शकतं. म्हणजे वेगळा वळण म्हणजे काय? मग तुमच्यावर केस सुद्धा ते बँक करू शकते लीगली आणि एकदा जर केस केली, मग ते कोर्टामध्ये तुमचं प्रकरण गेला, मग तुम्हाला एक वकील द्यायला लागणार आहे. त्याचबरोबर जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत त्या वकिलाची फी किंवा तुमचं जाणं-येणं त्या बँकेमध्ये म्हणजे त्या कोर्टामध्ये ह्याच्यामध्ये अ, म्हणजे तुमचा जास्त पैसे खर्च होत असतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे, जर ते कोर्टामध्ये जर तारीख गेली आणि इन केस जर तुमच्या बाजूने निकाल वगैरे लागला नाही, तर मग त्याच्यामध्ये तुमच्यासोबत कायदेशीर कारवाई सुद्धा होत असते. मग हे एवढं सर्व होण्यापेक्षा आपण आधीच जो घेतलेला लोन आहे त्याचे हप्ते वगैरे व्यवस्थित भरले किंवा व्यवस्थित लोन जर पेड केला तर काय वाईट आहे. तर कसं आहे, हे जेवढं मी आता सांगितलं पर्सनल लोन बाबतीत, ते पर्सनल लोनचं झालं. दुसरं म्हणजे तुम्हाला सांगितलं, की जसं आपण शेतीसाठी लोन वगैरे घेत असतो तारण ठेवून. तर तारण ठेवून ज्यावेळी आपण लोन घेत असतो त्याच्यामध्ये कोणते-कोणते लोन येत असतात. जसं की तुमचं होम लोन आला, तुम्ही जर गाडी वगैरे फोर व्हीलर घेतली तर ते आला, शेतीसाठी आला, बिझनेससाठी आला. तर त्यावेळी काय होत असतो, इन केस तुम्ही घरासाठी, गाडीसाठी लोन घेताय, तर काय होतं, त्या गाडीचे आणि घराचे सर्व डॉक्युमेंट हे त्या बँकेकडे जमा असतात आणि आपण ईएमआयच्या स्वरूपात पैसे भरत असतो. आता इन केस म्हणजे जोपर्यंत आपल्या घराचे किंवा गाडीचे वगैरे हप्ते वगैरे पूर्ण होत नाही, तोपर्यंत मग आपले डॉक्युमेंट हे त्या बँकेकडे जमा असतात. मग असं आहे, इथे सुद्धा सेमच आहे, पर्सनल लोन सारखंच आहे. तुम्ही ईएमआयच्या स्वरूपात भरत असतात. इन केस जर तुम्ही तुमच्यावर काय वाईट वेळ आली आणि तुमचे हप्ते वगैरे थकले, तर मग काय होतं, गाडी वगैरे असेल तर मग आपली गाडी 3-4 हप्ते जर तुमचे थकले, तर लगेच ती बँक वगैरे वगैरे ती गाडी वगैरे तुमची जमा केली जाते. मग त्याच्यामध्ये तुमचा लॉस काय होत असतो, एक तर 5-6 लाखाची गाडी असेल आणि त्याच्यामध्ये 3-4 लाख जर तुम्ही डाउन पेमेंट केला आणि जर तुम्ही 5-6 हप्ते भरले आणि जर त्याच्यानंतर जर तुम्ही हप्तेच भरले नाही, तर तुमची गाडी ही बँक जमा करत असते. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण लॉस होत असतो. कारण काय, एक तर तुम्ही डाउन पेमेंट सुद्धा केलेला असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही हप्ते सुद्धा देत असता. तर ह्याच्यामध्ये तुमचा लॉस होत असतो. त्याचबरोबर जे आपण घर घेत असतो, तर घराचा सुद्धा तसंच असतो, की तुम्ही 15 लाखाचा वगैरे लोन घेतला आणि डाउन पेमेंट वगैरे केला आणि इन केस जर तुमचे हप्ते वगैरे थकले, तर बँक सुद्धा तुमचं घर वगैरे सुद्धा सील करत असतो. त्याचबरोबर बिझनेस लोन असेल किंवा शेतीसाठी लोन वगैरे असेल, तर तिथं सुद्धा सेमच आहे. जर तुम्ही कोणताही बिझनेस वगैरे लॉस गेला, तर तुम्ही काहीतरी तिथं तारण वगैरे ठेवायला लागतो. मग तुम्हाला एक्स्ट्रा पैसे वगैरे ठेवायला लागत असतात. किंवा कधीतरी असा असतो, शेतीसाठी लोन ज्यावेळी आपण घेत असतो, तर शेतीसाठी लोन वगैरे घेतल्यानंतर मग काय होत असतं, जर तुम्ही लोन वगैरे पूर्ण भरला नाही, तर मग आपली जी जागा वगैरे असते ती लिलावामध्ये सुद्धा काढली जाते. मग लिलावामध्ये जर काढली, तर इन केस जर तुम्ही 15 लाखाचा लोन घेतला आणि त्याच्यामध्ये जर तुमची जर 25 लाखाची जर जागा असेल, तर मग त्याच्यामध्ये 15 लाख हे त्यांचे लिलावामध्ये तुमची जागा काढली जाते
आणि 25 लाख भेटल्यानंतर मग जे 15 लाखाचं लोन असतात ते बँक जमा करून घेत असते आणि एक्स्ट्रा जे 10 लाख असतात ते तुम्हाला दिले जातात. तर तेच तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की कोणताही लोन वगैरे घेताना जरा विचार करून वगैरे लोन घेत जा. थोडा प्लॅनिंगने वगैरे लोन घेत जा. म्हणजे काय होतं, जर इन केस तुम्ही लोन वगैरे घेताय आणि त्याचे मॅक्सिमम 5 हप्ते तरी तुमच्या अकाउंटला जमा करून ई-एम-आयचे हप्ते जमा करून ठेवा. म्हणजे इन केस काय होत असतो, आपण ज्यावेळी जॉब करत असतो किंवा काही करत असतो, इन केस फ्युचरमध्ये तुमचा जॉब वगैरे सुटला, तर मॅक्सिमम तुमचे 5 हप्ते तरी त्या अकाउंटला असतात. त्या 5 महिन्याचे हप्ते जर अकाउंटला तुमच्याकडे जमा असतील, तर तुमच्याकडे 5 महिन्याचा टाईम भेटतो. काही ना काहीतरी विचार करायला वेळ भेटतो किंवा दुसरा जॉब वगैरे तुम्ही ते 5 महिन्यामध्ये सहज पद्धतीने शोधू शकता. परंतु लोकं काय करत असतात, आपण एका जॉबवर डिपेंड असतो आणि त्या जॉबवर आपण लोन घेत असतो आणि लोन घेतल्यानंतर इन केस जर जॉब वगैरे सुटला आणि जर आपल्या अकाउंटला जरी सेव्हिंग वगैरे नसली, तर मग कदाचित तो घेतलेला घर सुद्धा आपल्या हातातनं जाईत असतो, कारण आपण ई-एम-आय भरत नसतो. त्याच्यामुळे कोणताही लोन घेताना एकदम व्यवस्थित प्लॅनिंग करून घेत जा, जेणेकरून तुमच्यावर अशी वाईट वेळ येणार नाही. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं सुद्धा असेल, की आपल्या मित्राचं असेल किंवा कुणाच्याही फॅमिलीमध्ये वगैरे कोणाच्या रिलेटिव्हमध्ये बऱ्याच लोकांच्या घर वगैरे सुद्धा जमा झालेले असतात, गाड्या वगैरे जमा झालेल्या असतात. त्याच्यामुळे प्लॅनिंग करून सगळी गोष्ट करत जा, जेणेकरून तुमच्यावर सुद्धा ही वाईट वेळ येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढीच माहिती दिली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं एवढंच होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आजचा आपला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला नक्की प्रेस करा, कारण अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर थँक्यू तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.